मम्मीला लक्षात आलं की हळदी कुंकू अगरबत्ती पाणी नाही घेतलंय. पाणी इथं होणार आहे आणि बघा आता खुर्च्या पण लागल्या सर्व आणि जो स्टेज आहे तो बघा स्टेज मम्मी बनाया पुरणपोळी मीठा मीठा तो साल का पहिला दिन सारा मीठा मीठा खाएंगे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू व्लॉग. तर गाईज हा माझा पहिला व्लॉग आहे आणि तो पण 2026चा. आणि गाईज तुम्हाला माझ्याकडनं हॅप्पी 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 न्यू इयर गाईज. आणि गाईज दिवस नवीन, पण गाईज मी नाही सुधारलो कारण आपली सकाळ झालेली आहे. आता 12 वाजल्यात. कारण गाईज आज पण लेटच उठलो आहे. लवकर उठायचा प्रयत्न केला पण गाईज नाही उठू शकलो. चला पहिला दिवस नाही उठलो, बाकीचे दिवस उठायचा प्रयत्न करू आपण परत. अँड गाईज आज आपल्या इथं सकाळ सकाळी पाऊस पडला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस. गाईज पावसाला पण एवढी घाई झाली की अजून 4-5 महिने नव्हता थांबू शकत की आज सकाळ सकाळी पाऊस पडला आहे आमच्या इथं. आणि चला आता गाईज उठलो आहे, मस्तपैकी तयार झालो आहे, रेडी झालो आहे. आणि गाईज आता जाऊ आपण मंदिरात पाया पडायला. गाईज पहिली सुरुवात नवीन वर्षाची मंदिराच्या देवांच्या पाया पडून करूया. तर चला आता निघतो मी, जाऊ फटाफट मंदिराच्या पाया पडायला. आणि काही लेट तर झालेलं आहे कारण 12 वाजून गेले. तर चला जातो आता फटाफट मंदिरात, येऊ आपण पाया पडून. गाईज आता निघालो आम्ही आणि तेवढ्यात मम्मीला लक्षात आलं की हळदी कुंकू अगरबत्ती पाणी नाही घेतलं आहे. पाण्याचा तांबा असता ना तो, तर आता मम्मी तेच घ्यायला गेले. आपण जसं घराच्या बाहेर निघालो 5 मिनटं चाललं की मम्मीला लक्षात आलं. आता मम्मी गेले घरात आणायला आणि मी बसलो आता इथंच. तर मम्मी येईल घेऊन, मग निघू आपण मंदिरात जायला फटाफट. तर गाईज आता फायनली आलो आहे मी घरी. तर मंदिरातून पाया पडून तर गाईज खूपच टाईम झाला, तर 2 वाजल्यात. तर गाईज बरं वाटलं आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात मंदिरातून केली, ती पण शंकराच्या पाया पडल्या, विठ्ठल रखुमाईच्या पाया पडल्या, तर बरं वाटलं. आणि आता गाईज येत होतो तेव्हा एका नातेवाईकांकडे गेलो होतो, रिलेटिव्सकडं. तर तिकडं जरा जास्तच टाईम काढला आम्ही, कमीत कमी अर्धा 1 तास बसलो. तर खूप दिवसांनी पण गेलो होतो त्यांच्याकडे. गाईज खूप गुंडाचा छोटासा बाळ होता, त्यासोबत खेळत होतो, मज्जा आली. आणि आता आलो आहे घरी. चला गाईज आता जेवू, फायनली भूक लागली खूप जोराची. बघू आता मम्मीने आज काय बनवलं स्पेशल. पैकी जेवलो गाईज. आता मम्मीने आज बनवली पालकची भाजी, चपाती आणि मी आपले पापड तळले आणि खाल्ले मस्तपैकी. आता पोट भरला आहे. आणि आता गाईज हे बघा नेल कटरने आता गाईज पायाची नखं कापतोय. आणि माझी मम्मी तर झोपले आता जेवून मस्तपैकी. आता उठल मम्मी 5-10 मिनिटांनी. चला आता मी कापतो आपली नखं, जरा पाय पण आपण स्वच्छ करू. नखं कापून वाढलेत गाईज, खूप दिवस झाली कापली नाही. चला कापतो आता मी पायाची नखं फटाफट. तर गाईज काल मी तुम्हाला दाखवलेला तो डाच फायनली इथं होणार आहे. आणि बघा आता खुर्च्या पण लागल्या सर्व. आणि जो स्टेज आहे तर बघा स्टेज स्क्रीन दिसते, ती अजून स्टार्ट नाही झालं आहे, पण काही स्टार्ट होईल तेव्हा. खूप सारे सिंगर बोलवलेत तरी यांनी. आणि आता मी आलतो बघा मस्तपैकी फिरतो इथं. घरी कंटाळा येत होता म्हणून आलो जरा गाईज फिरायला. चला फिरू आता थोडा वेळ. आणि आता गाईज क्राऊड बघा फक्त इकडं आता पूर्ण खाली आहे. आणि थोड्या वेळात बघा तुम्ही केवढा भरला असेल, पूर्ण तिथपर्यंत भरला असेल. मी थांबणार नाही बघायला, पण जिथे एवढे कॉन्सर्ट होतात ना ते नेहमी फुल हाऊस असतात पूर्णपणे. आणि हा पण असणारच आहे. आणि आज सर्वांना सुट्टी असेल न्यू इयरची, तर लय पब्लिक येईल. चला आपण फिरू, थोडा वेळ चालतो, मग जाऊ आपण चालून परत घरी. घरी कंटाळा येत होता म्हणून आलोय. कारण इथं सर्व पब्लिक बसले. मी तिथं पूर्ण मार्केट भरलाय, तर असतं इथं. चला मस्तपैकी वातावरण. चालतो जरा फिरायला, फिरू अजून 10-15 मिनिटं.
आणि इथं स्टॉल असे लागलेले असतात रोज. आपण रात्री येतो चालायला मम्मी तेव्हा नसतात जास्त स्टॉल, पण आता आहे. आणि आज इव्हेंट आहे ना, तर आज करून असणार जास्त. काय आता अजून इथंच आहे, चालतोय मी मस्तपैकी वातावरणाचा. काय आज खूप थंडी लागते, हवा चालली आज सकाळपासून नुसती थंडी थंडी. तर चला मस्त वाटतंय. हे बघा आता चाललोय मी. चला आता जाऊया घरी आपण मस्तपैकी. आला आता मला बोर आला, कंटाळा आला चालू. एकटा किती चालणार गाईस, पण सोबत मित्र असतं तर मज्जा येते. पण आज कोणच नाही, आपण एकटाच आहे, त्यामुळे जास्त बोर वाटतंय. चला जाऊ, आलतो मूड फ्रेश करायला. मैं घर आ चुका हूँ गाइस, और मैं घूम के आया। पर गाइस ऐसा लग ही नहीं रहा है कि नया साल चालू हो गया है, बिलीव ही नहीं हो रहा है। पर रियलिटी है, चालू तो हो गया है और वो अपने को एक्सेप्ट करना पड़ेगा। तो अभी तो आज का दिन गाइस बहुत बोर लग रहा है, क्योंकि घर में ही हूँ। किधर घूमने जाते मस्तपैकी, कुछ प्लान करते तो अच्छा रहता आज, पर आज कुछ भी नहीं कर पाए क्योंकि सुबह ही उठा लेट गाइस। सिर्फ मंदिर गया, घर में रहा हूँ बस, दिन भर आज बोर मार रहा है। तो चलो अभी तो आ चुका हूँ घर, और अभी मम्मी खाना बना रही है। तो आज भी अपने घर खाना स्पेशल बनेगा क्योंकि नया साल है। तो देखते हैं आज मम्मी क्या बना रही है, क्योंकि भात सब्जी तो नहीं खाएंगे आज, कुछ तो बनेगा आज भी। देखो मम्मी ने बनाया है पूरन पोली, मीठा। तो साल का पहला दिन और आज मीठा खाएंगे। तो भाई इसको पूरन पोली बोलते हैं, जो चना डाल के आटे से बनता है। तो मस्त लागते ही खायला। चला खाऊ आता मस्तपैकी आपण गरम गरम, आणि काही गरम गरम खायलाच मस्त लागते। तर चला आता मम्मी तिकडे बनवते आणि आपण इथं खातोय। चला आता खातो मी फटाफट मस्तपैकी, फास्ट खातो, भूक पण लागले गाईस, कारण आपण जेवलेलो दुपारी, त्यानंतर काहीच खाल्लं नाही। तर चला आता खातो मी गाईस पुरणपोळी। तर आता फायनली गाईस झालंय आपलं पुरणपोळी खाऊन। आणि गाईस आजची पुरणपोळी लयच भारी बनलेली, आणि दरवेळी भारीच बनवते मम्मी। तर आता मस्तपैकी 5 पुरणपोळी खाल्ल्या गरमागरम, आणि अजून उरल्यात। तर आता खाऊ अजून थोड्या वेळाने आपण, हो पहिले खाल्लेलं तरी जिरून द्या गाईस। तर मस्त लागला पुरणपोळी खाऊन। तर आत्ता मी कपडे पण चेंज केले गाईस, कारण दिवसभर आपण शर्ट पॅन्टच घातलेली आज, तर अनकम्फर्टेबल वाटत होता। पण आत्ता गाईस आता कपडे चेंज केले, आपले ट्रॅक पॅन्ट घातले, आता जरा बरं वाटतंय। आता रात्र पण झाली, आता कुठं जाणार नाही आपण। मस्तपैकी गाईज मी माझं काम केलं, कारण घरात मी रोज गाईज अंथरूण घालतो, आणि आता ते मी केलेलं आहे। म्हणजे आता आपली झोपायची वेळ झालेली आहे, आणि आता गाईज वाजतायत 12 वाजतायत। तर आज आपण लवकरच झोपतोय। आजकाल कशा सुट्ट्या चालू आहेत ना, त्यामुळे काय आपण लेट नाईट जागत नाही, लवकरच झोपतो। तर चला आता केलंय आपण, आणि वरून आपल्या नवीन वर्षाची नवीन सुरुवात लवकर झोपून करू। पण गाईस लवकर झोपतो तरी सकाळी काय लवकर उठत नाही, रोज त्याच टायमात उठतो, आपल्या 10-11 वाजता। तर चला, मच्छर खूप चावतायत आता, मच्छर गाईस खूप आहे तिकडं शहराकडं, भयंकर मच्छर असतात। चला आता झोपतो मी मस्तपैकी, झोप घेतो। आणि गाईस परत एकदा तुम्हाला हॅपी 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 न्यू इयर। चला या व्लॉगला पण करूया गाईज आपण इथंच एंड। तर गाईज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। अँड गाईज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अँड गाईज भेटूया आपण पुन्हा एकदा अशात नवीन व्लॉगमध्ये। आजसाठी गुड नाईट, गुड बाय, स्वीट ड्रीम अँड हॅपी न्यू इयर गाईज।